नमस्कार. मी अलका कोळपे मांगले. मी आज मुद्दाम खास वारीसाठी व्हिडिओ बनवला आहे. म्हणजे आम्ही आत्ता ह्या 13 जुलैला वारीला जाऊन आलो. आमच्या हास्य क्लबचे 60 मेंबर होते आणि आज 3 महिन्या अगोदरपासून आमची सगळी तयारी चालली होती आणि 13 तारीख नक्की झाली आहे. 13 तारखेला रात्री आम्ही 11 वाजता निघालो आणि पुंडलिक वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय अशा घोषणा गाडीमध्ये देत आम्ही जात होतो. मध्येच एक माणकी गाव लागलं. तिथे सोपानदेवांची पालखी होती. तिथे उतरून आम्ही त्यालाही नमस्कार केला आणि त्यानंतर दौंडज म्हणून एक कदम वस्ती आहे, तिथे आम्ही उतरल्यानंतर बघितलं तर सगळं तिथे तयार होतं. मोठा मांडव घातलेला होता. परत हे आचारी सगळे मोठे मोठे पातेले घेऊन तिथे सगळा स्वयंपाक करत होते आणि अर्थात हे सगळं कोणी केलं होतं, हे सगळं नियोजन केलं होतं. आमच्याकडे एक निवृत्त अधिकारी आहेत, KCP अजय कदम सर. तर त्यांनी आधी तिथे जाऊन एक 8 दिवस अगोदर जाऊन ती जागा फिक्स करून नंतर 2-3 दिवस अगोदर जाऊन सगळा मांडव, पुन्हा पाण्याचा टँकर, हे सगळी तयारी तिथे त्यांनी केली होती. आम्ही फक्त तिथे गेलो. आमची एक छोटी पालखी आहे, ती पालखी तिथे ज्ञानेश्वर महाराजांची होती. तर तिथे आम्ही तिला सजवली सगळी पालखीला आणि आम्हाला अजिबात थकवा जाणवला नाही, की झोपसुद्धा आली नाही. पुन्हा वारकरी येतच होते हळूहळू. तर आमच्यातल्या काही लोकांनी तिथे चहा आणि बिस्किट ह्याचा म्हणजे चहा बिस्किट त्यांना दिलं आणि त्यानंतर आमच्याकडे इकडे हा सगळा स्वयंपाक तयार झाला होता. आम्ही नाश्तासुद्धा तयार होता, चहा, सगळी तयारी झाली होती आणि 8 वाजता आम्ही अन्नदान करायला सुरुवात केली. गेल्या वर्षी आम्ही 5,000 लोकांना अन्नदान केलं आणि यावर्षी 6,000 लोकांना अन्नदान द्यायचं आम्ही ठरवलेलं होतं. 8 वाजल्यापासून सुरुवात झाली. सतत लोक येत होती आणि खरंच मी तुम्हाला सांगते, किती म्हातारी लोक, 70च्या पुढची लोक, एक 75 वर्षाच्या आजीसुद्धा होत्या. मी म्हटलं, आजी तुम्ही पायात चप्पल नाही घातलं हो? ते म्हणाले, नाही बाई, मी आता अशीच चालते, मला त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे, असंच नुसतं म्हणाल्या. त्यानंतर दुसऱ्या एक बाई लंगडत आल्या. म्हटलं, मॅडम बाई तुम्ही असं का हो चालताय? म्हणाला, बाय माझ्या पायाला फोड आलेत. म्हणजे ह्या लोकांना फक्त एकच आहे की आपल्याला आपल्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. आणि म्हणून मग आम्हाला असं वाटलं की अरे आपण एकदा तरी ही वारी अनुभवावी आणि ती आम्ही अनुभवत होतो. खरंच इतकी म्हातारी लोक आणि प्रत्येकाकडे एवढीशी एक पिशवी होती. मी म्हटलं, महिन्याचं सामान आपण 4 दिवस कुठे गेलो तर किती 3-3 बॅगा घेऊन जातो आपण, पण ह्या लोकांनी फक्त एक एवढी पिशवी, त्याच्यात त्यांचं काय सामान असेल? मला खरंच म्हणजे मला एक आश्चर्यच वाटलं की सतत मग ते आम्ही जे अन्नदान देत होतो ते तिथे कुठेतरी बसून खात होते. काही महिला तिथे होत्या. कधी 2 दिवस त्यांना आंघोळही करायला मिळत नसेल, जिथे कुठे पाणी असेल तिथं त्या महिला आंघोळ करत होत्या. पण असं मी तिथलं दृश्य पाहिलं की कोण कोणाला काहीही म्हणजे कुठल्याही गोष्टीची लाज वाटत नव्हती तिथे. त्यांना फक्त एकच होतं की आम्हाला जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे. तर आणि आम्हाला नेहमी असं वाटायचं की ही लोकं अशी कशी धावत अरे कोणाच्या हातात वीणा आहे, कोणाच्या हातात ताशा आहे, कोणाच्या हातात बायकांच्या डोक्यावर छोटी तुळशीची कुंडी आहे आणि धावतायत. असं हळू चालतायत असंही नाही. मी जाऊन तिथे पाहिलं की लोंढेच्या लोंढे माणसांचे असे जात होते. बापरे, एका बाजूला ट्रक्स होते सगळे आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण रस्ता वारकऱ्यांसाठी दिला होता. ज्ञानेश्वर माऊली असं म्हणत पुढे जात होते आणि फक्त एकच ध्यास होता की महिन्याभरानंतर सुद्धा पंढरपूरला जाऊन त्या नुसतं कळसाचं दर्शन घेतात आणि मागे फिरतात.
आणि वर्षभर ह्या वारीची वाट पाहतात. त्यांना केवढं भाग्य मिळाल्याचं समाधान वाटतं, की अरे आम्हाला केवढं पुण्य लाभलं, की आम्हाला आमच्या विठ्ठलाचं दर्शन झालं. तर आणि किती पालख्या जात होत्या, पण सगळं म्हणजे त्यांनी नियोजन त्यांचं खूप चांगलं असतं. आणि म्हणून ही वारी म्हणे यशस्वी होते. आणि कुणाला काही त्रास नाही होत असेल, काही काही गोष्टी होत असेल, परंतु ह्या म्हाताऱ्या माणसांचं मला खरोखर आश्चर्य वाटलं. आणि साधे मजूर लोकं, शेतकरी लोकं हे जास्त त्या वारीमध्ये होते आणि धावत, 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 धावत होते. खरोखर म्हणजे ही एक आयुष्यातली, खरोखर कुणीही आयुष्यातून एकदा तरी वारी अनुभवावी असं मी तुम्हाला नक्की सांगेन. आणि म्हणून हा हास्य क्लब आणि आमचे अजय कदम सर यांच्यामुळे ही वारी आम्हाला घडली आणि हे पुण्य आम्हाला मिळालं. त्याबद्दल मी तुमच्यापर्यंत ते पोचवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.